शुभ्र ढगांच्या मखमली गालीचा वर तेजू गिरक्या घेत होती. दोन्ही हात बाजूला पसरून त्याच्यावर चांदण्यानी मोडलेली ओढणी घेतलेली चेहऱ्यावरच्या बाजूला करून खडखडून हसत होती. आनंद मन भरून ओसळून वाहत होतं. तिचे लांब कुरडे घनदाट केस वाऱ्यावर गोल गोल उडत होते. हळूच तिच्या चेहऱ्यावर येऊन बुलबुल्या करत होते. इतक्यात पलीकडून घोड्याच्या टापाचा आवाज येतो. पांढरा शुभ्र घोड्यावरून तिच्या राजबिंडा राजकुमार खाली उतरतो. तिच्या दिशेने एकटी चालत येत दोन्ही हातावर तिला अलगद उचलून घेत आपल्या महाली येऊन जातो. महालात रेशमी पलंग सजलेला आहे. राजकुमार तिचे दोन्ही हात हातात गुंफून जवळ ओढीत तिच्या ओठांच्या ओठांनी ताबा घेतो आणि तितक्यात नाही म्हणत ती त्याला दूर ढकलते. तेजू स्वप्नातून भानावर येते. तिच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झालेले असतात. ती भांबल्यागत आजूबाजूला नजर फिरविते. तिचा आवाज ऐकून आई धावत तिच्या खोलीत येते. तेजू, आईने हाक मारली तशी ती भानावर आली. काय झालं बाळा? वाईट स्वप्न पाहिलेस का? गेले काही दिवसापासून तुझे फारच कोमेजली होती. त्याने तिच्या घरच्यांची काळजी वाढत होती. तेजू, एक विचारू? आई, मला सांग, तुमची काही भांडण झाली आहे का? नितेशने तुला काही बोलला का? काय झालंय? नाही आई, असे काहीच नाही आहे. तेजू आई, मला सांग, आपल्याला कधी एखादी वाईट स्वप्न पडते तेव्हा आपण घाबरून दचकून उठतो. अशा वेळी काय करायचे? स्वप्न सांगितलं ते विसरून जायचे. तिची आई इतक्या सहज बोलून गेली. खरंच इतकं सोपं आहे? कसं असतं ना, हे मन आपल्याला अगदी गुलाम करून टाकतो. एखाद्या मनाने मनावर घेतलं की मग आपलं काहीच चांगलं नाही. तो स्पर्श तुझ्यासाठी चांगला नाही. बरं, कोणालाही अजिबात जवळ येऊ द्यायचं नाही. फार त्रास होतो. दुसऱ्या कोणाची तरी वासना आपल्यावर हवी होऊ द्यायची नाही. नाहीतर सारं काही संपून जाईल. हेच आणि इतकंच त्या मनाने धरून ठेवलं होतं. जुनी जखम कवटाळून घेऊन सुखी वैवाहिक जीवनाच्या आणि सोनेरी भविष्याच्या साऱ्या वाटाच बंद करून टाकल्या होत्या. आईने गोंधळून तिच्याकडे पाहिले. अगं तेजू, कुठे हरवली? आई तिला एका हाताने खांद्याला धरून हलवते होती. एक काम कर, वहिनीसोबत जरा फिरून ये, बरं वाटेल तुला. अख्खी रात्र नितेश खुर्चीवर बसून विचार करत होता. त्याला हे कळून चुकले होते की तेजूला आता केवळ समजावून सांगून काही होणार नाही. तिच्या मनाने सारे दरवाजे केव्हाचे बंद करून घेतले होते. हे दरवाजे उघडण्यासाठी आधी त्या जखमी मनाला डिवलावे लागणार. त्याने रात्रभर विचार केला. आता फक्त सकाळ व्हायची वाट तो बघत होता. सकाळ झाली. घरातील देवासमोर जाऊन त्याने हात जोडले, प्रार्थना केली. नंतर तो त्याच्या बहीण दिशाशी काही बोलला आणि तडक निघाला. ते तेजूच्या घरी थेट तिच्या खोलीत जाऊन पोहोचला. तेजू त्याच्याकडे पाहतच राहिली. नितेश खोलीच्या दारात उभा राहिला होता. पण आज त्याचा अवतार मात्र बदललेला होता. चेक फॉर्मल शर्ट बाया कोपऱ्यापर्यंत दुमडलेल्या, गंभीर चेहरा, रागाने लाल झालेले डोळे, हाताच्या मुठीत बंद आवडलेल्या कपाळावर आड्या आणि तिच्याकडे रोखलेली नजर, नेहमी प्रेमळ, समजूतदार, मिश्किलपणे वागणाऱ्या नितेशचे रूप तेजू प्रथमच पाहत होती. तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती अशीच डोळे ताणून स्तब्ध उभी राहिली. नितेशने असाच रागाने भरलेल्या चेहऱ्याने पाऊल टाकायला सुरुवात केली. तो तेजूच्या भोवती गोल फिरू लागला आणि नजर मात्र तिच्याकडे रोखून धरलेली. तेजू घाबरून खाली पाहत राहिली. नितेशने बोलायला सुरुवात केली. तेजू, आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. लोकांना वाटते की आपण काही गोष्टी लपवून ठेवल्याने त्या कोणाला कळणार नाही. पण त्यांनी आवाज चढवला. त्या कळल्याशिवाय राहणार नाहीत. तो मोठ्याने बोलला. तेजू फार घाबरली. ती दम लागल्यासारखी करू लागली. नितेशने पुढे म्हणाला, मला कल्पनाही नव्हती माझ्या आजूबाजूलाच असणाऱ्या एका निरागस मुलीबद्दल जिच्यावर
लहानपणीच लैंगिक अत्याचार झालेले आहे आणि तरीही ती अजूनही ती माझ्या घरीच आहे, माझ्या आजूबाजूला. भीतीवर मूठ आपटतो. जोराने ओरडल्यात तेजूच्या मनात जोरात धडधड सुरू होती. तिने वर पाहिले. तिला वाटले की त्याला सर्व कळले आणि म्हणूनच तो चिडला. पण इतक्यात तू तिच्याकडे वळला. दोन्ही खांदे हाताने धरून जोरात देशाने म्हणाला, तेजू, तुला माहिती आहे आपली दिया, हो दिया, तिच्यावर लहानपणीच कोणीतरी शारीरिक अत्याचार केले आणि ही गोष्ट सर्वांनी माझ्यापासून लपवून ठेवली. मला जरा आधी माहीत असते तर मी तिला माझ्यासोबत एका घरात राहूच दिले नसते. कायमचे संबंध तोडले असते तिच्याशी. तुला माहिती आहे, मला तिला आता बहीण म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते. येणाऱ्या राखी पौर्णिमेला तर मी तिच्याकडून राखी सुद्धा बांधून घेणार नाही. नितेश जोरजोरात बोलतच राहिला. त्याच्या डोळ्यात निखारे पेटले होते. पण इकडे तेजू पेटून उठली. आतापर्यंत असलेला तिचा रडका आणि घाबरलेला चेहरा बदलला आणि तिने डोळे मोठे करतच नितेशला थांबवले. काय म्हणालात? राखी बांधून देणार नाही, संबंध तोडून टाकणार, तोही कायमचा. तुम्ही असा विचार कराल असे वाटलेही नव्हते मला. नितेश, तुम्हाला काय वाटते? तिने पुन्हा सामान्य आयुष्य जगायला नको? पुन्हा माणसात यायला नको? नाती तोडण्यासाठी हे असले कारण? तुम्ही तिला सोडले तरी मी सोडणार नाही. मी तिला पुन्हा माणसात आणि या समाजात सर्व बरोबर मिसळून राहायला लावेल. तिलाही सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. कोण कुठले नराधम चूक त्यांची आणि शिक्षा हिला का? काहीतरी समजले. भुव्या किंचितशा उंचावत काहीशी प्रश्नार्थक नजरेने तिने नितेशकडे पाहिले. नितेशच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलले होते. ती काही वेळ त्याच्याकडे पाहत होती. त्यांनी इतका वेळ जो हा रुद्र अवतार धारण केला होता त्यामागील कारण तिला लक्षात आले. म्हणजे ती म्हणाली, आपली दिया म्हणजे तिला असे काही, म्हणजे तुम्ही मी हे रडता रडता धड बोलता येईल असे झाले. तिला ती काहीशा खानापुना करायची. कधी होकारार्थी तर कधी नकारार्थी मान डोलवत होती. हो तेजू, आपल्या दियासोबत असे काहीच घडले नव्हते. मला फक्त तुझ्यात ही उमेद जागी करायची होती. हा आत्मविश्वास जागा करायचा होता. तुझ्यातील फायटिंग स्पिरिट जागी करायचे होते. नितेश शांतपणे बोलत होता. तेजू डोळ्याची पापणी न हलवता ओल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. त्याने ओळखलेला डाव आता तिच्या लक्षात आला होता आणि खरेच तेजूला आता फार कॉन्फिडेंट वाटू लागले होते. इतक्या दिवसापासून तिच्या मनावर असलेले मळभंग दूर झाले होते. दियासाठी ती जे काही बोलली त्या प्रत्येक वाक्याने जी शक्ती भरली गेली होती. तिच्या मनाविरुद्ध चाललेल्या लढाईत ती जिंकली होती. तिने एक दीर्घ श्वास घेत डोळे मिटले आणि स्वतःशीच हलकी हसली. नितेश, थँक्यू सो मच. तुम्ही जर हे केलं नसते तर मी मलाच हरवून बसले असते. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू होते. पण तुम्हाला हे सर्व, नितेश, तिच्या ओठावर हात ठेवत, ते महत्वाचं नाहीये. तुझ्यातला आत्मविश्वास जागा झाला हे महत्वाचे आहे. आता आपण दोघे मिळून त्या वाईट आठवणीला मिटवून टाकू. दिशातील माझी साथ. त्याने एक हात पुढे केला. तेजू स्मित हास्य भरत त्याच्या हातात हात देते. नितेश तिच्या कपाळावर हलकेच ओठ ठेवतो. डोळ्यातून आसवे पाझरत होतीच. पण आता ते ती जिंकल्याचा आनंदाश्रू होते. तिने नितेशच्या हातात दोन्ही हात देत घट्ट धरले. मी तुला हरू दिलेच कसे असते वेडाबाई, तुझ्याकडे तर माझे हृदय देऊन बसतोय. तो तिच्या हनोटी वर करत डोळ्यात पाहत म्हणाला. त्याने तिला आरशासमोर उभे केले आणि तो तिच्या मागे उभा राहिला. बघ या सुंदर मुलीकडे. तिच्यासारखेच तिचे आयुष्य पण खूप सुंदर आहे. जे झाले त्याच्यात तिची काही चूक नव्हती. पण वेळी स्वतःला शिक्षा देत बसली होती. त्याने मागूनच तिला मिठी मारली व तिच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाला, तेजू, शरीराच्या जखमा जशा औषधाने भरून येतात
तशा मनाचा जगमा प्रेमाने. मी तुला इतकं प्रेम देईन की आतून तो तुला भूतकाळ आठवणारही नाही, आणि आठवला ना तरीही तू त्याला तुझ्यावर हवी नाही होऊ देणार. त्याने तिचे हात पोटावर धरत घट्ट केले. ती आरशातून त्याच्याकडे पाहत होती. मला तुझ्या खूप अभिमान आहे तेजू, तू फार धीराची आहेस. ह्या सिच्युएशन मधून खूप प्रयासाने तू स्वतःला बाहेर काढलंस. मी त्यात फक्त खायचा वाटा उचलला इतकंच. आता पुढची लढाई सुद्धा तू अशीच जिंकणार. आता पुढे तर खरी लढाई होती, पण नितेशच्या छातीने. तेजू त्यावरही मात करेल. चला तर वाट पाहूया त्याच्या मिलनाची. आरशात पाहत उभी असलेली तेजू गोड लाजते. डोळ्यात आत्मविश्वासाची चमक आली होती. पाठीमागून नितेश कौतुकाने तिला निहाळत होता. त्याची ती नजर तिला छळत होती. तू तिला स्वतःकडे वळतो, तिच्या गालावर आपले हात ठेवत. चल, आजचा पूर्ण दिवस आपण एकत्र बाहेर घालू. तू छान तयार हो, मस्त जीन्स टॉप घाल. तो असे बोलत ती गोडेसपणे डोळे बारीक करून हसत होकारार्थी मान हलवते. ती बाथरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारते. रडून रडून सुजलेले डोळे आणि सुटलेला चेहरा आता टवटवीत व्हायला लागला होता. कपडे बदलून बाहेर येऊन ती नितेशला दाखवते. कशी दिसते? डोळ्यांनीच विचारते. नितेश पण हातांनी सुंदर असा मोरासारखा हात करून दाखवतो. दोघे हातात हात धरत हसतमुख चेहऱ्याने खाली बाहेर येतात. बाहेर सर्वजण काळजीत बसलेले असतात. त्यांना असा आनंदाने बाहेर येताना पाहून सर्वांना बरे वाटते. तिच्या घरच्यांशी थोडेफार बोलून ते निघतात. एक गोड प्रवासाला. आभाळ काळ्या मेघांनी दाटून आलेले असते. त्यांची गाडी पुढे निघताच हलक्या सरी पसरायला सुरुवात होती. जणू काही तेजूप्रमाणेच त्यांच्याही भावनांचा बांध आज स्वतःला मोकळं करून घेत होता. तेजू खिडकीतून बाहेर पाहत त्यात अलवार सरी निखरत होती. हळूवार पावसाचा जोर वाढू लागला आणि पाऊस धारांचे थेंब तिच्या चेहऱ्यावर उडू लागले. त्या थंडगार स्पर्शाने ती मोहरून जात होती. अवघड वारा तिच्या केसांशी खेळत होता. गाडी चालवता चालवता नितेशची नजर सारख्या तेजूकडे वळत होती. आज ती किती मोकळं हसत होते हे पाहून त्याला समाधान वाटत होते. ते एका धबधब्याच्या ठिकाणी आले. हलका पाऊस पडतच होता. गाडीतून उतरून दोघे हातात हात गुंफून शुभ्र धबधब्याच्या समोर येऊन एका मोठ्या खडकावर बसले. थंडगार वाऱ्यांची झुळूक मधूनच अंगावर शहारा आणत होती. उंचावरून आवेगाने कोसळणारा धबधबा पाहून मन प्रफुल्लित होत होते. ह्या धबधब्याच्या अनावर जलधाराप्रमाणेच आता त्यांच्या आयुष्यात सुखाची बरसात होणार होती. सुखाच्या सरांनी आयुष्य भिजून जाणार होते. कितीतरी भावनांनी भरून आलेले आभाळ जास्त मोकळे होऊन पाहत होती. नव्या सोक्याची सावली घेऊन येत होतं. चिंब अशा वातावरणात ते काहीच न बोलता फक्त समोर पाहत बसले होते. हा धबधबा पुढे जाऊन कोणाला मिळतो माहिती आहे? नितेश पुढे पाहत बोलतो. तेजू त्याच्याकडे पाहत तिच्या केसांची एक बट लाडीकपणे चेहऱ्यावर उडत असते. तो ती बोट लगत तिच्या कानामागे सारतो. मी काय विचारलंय? भोव्या उंचावत डोळ्यात पाहत बोलतो. तेजू खाली पाहत असते. पुन्हा एकदा नजर वर करून फेसाळलेल्या जलधारा निघून पाहते. खाली कोसळलेले पाणी खडखडत दगड थोडक्यातून वाट काढत पुढे जरा बनून वाहत होते. तो जरा पुढे जाऊन नदीला आणि नदी सागराला मिळते. ती झरझऱ्याच्या दिशेने बोट दाखवत बोलते. नितेशच्या नजरेत पाहत त्याच्या बोलण्यातील इशारा समजून ती चेहरा पलीकडे दुसऱ्या बाजूला फिरून गालात हसते. सागर आणि सरिता यांचे मिलन हा तर निसर्ग आहे. सागरात सामावून जाण्यासाठी एवढा मोठा खडतर प्रवास करत ती पुढे जाते. वाटेत कितीही अडथळे आले तरीही त्या सर्वांना पार करत तिचे सागराची मिलन होते असे म्हणत नितेश तिची हनवटी धरून तिला चेहरा इकडे करतो. त्या सरितेप्रमाणेच ते जुल्ले सर्व अडथळे पार करत पुढे जायचं होते. ते
एक प्रेरणा बनून वाहत होती तिच्यासाठी. नितेश तिला समोर तलावात घेऊन जातो. त्याचा हात धरत अडखडत तीही तलावात उतरते. दोघेही धबधब्याखाली जाऊन शुभ शीतल तुषार अंगावर झेलताच ते पाणी शरीरावर घेत तिलाही त्याच्याप्रमाणे नदी होऊन वाहावंसं वाटलं. तलावातून पुढे वाहणाऱ्या झऱ्यासोबत आपणही जाऊन आपल्या सागराला मिळावं असं विचार करत ती नितेशला बिलगते आणि त्याच्या मिठीतून बाजूला व्हावंसं वाटतच नव्हतं. बऱ्याच वेळाने नितेश मिठी सोडवत तिला दोन्ही हातावर उचलून घेतो. ती त्याच्या गळ्यात एक हात टाकून दुसरा हात पाण्यावर फिरविते. मान खाली करते तसे पाण्यावर तिचे रेशमी केस तरंगतात. वरून येणाऱ्या मुक्त तुषार यांनी ती मोहरून जाते होती. दोन्ही पाय वर खाली नाचत पाणी उडवत होती. एखाद्या नदीप्रमाणेच तीही आता प्रवाही वाटत होती. नितेश तिला घेऊन बाहेर येतो, पण ती दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकून नाही अशी मान हलवते. नितेश तिच्या नाकावर नाक घासत किंचित वर उचलतो. इतके दिवस समोर येत नव्हती आणि आता तो पुन्हा एकदा त्याच्या आधीचा निष्क्रिय बोलतो. तिथेच पाण्यात तिला दोन्ही हातावर घेऊन गोल गोल फिरवतो. तेजू खडखडून हसते, अगदी त्या जयासारखीच. चिंब भिजलेले एकमेकांचे रूप पाहून दोघांच्याही मनात प्रीतीचे रंग उमटत होते. दोघेजण बाहेर येतात. जवळच एका थोड्याशा उंच टेकडीवर एक लहानसा घाट असतो. तिथून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य सूर्य प्रत्यक्षात नसला तरी त्याचे अस्तित्व मात्र जाणून देत होता. त्याच्या तप्त किरणांनी पाऊसधारा पार करून आकाशावर सप्तरंगाची उधळण केली होती. ओल्या चिंबावस्थेतच ते घाटावर जातात. थंडगार वाऱ्याने अंगावर शिरशिरी चढत होती. सोबतच त्या इंद्रधनुने सप्तरंग त्याच्या देहावर उमटत होते. आकाश बरसून मोकळे झाले होते. काळे मेघ कधीच नाहीसे झाले होते. निसर्ग चक्र पुढच्या प्रवासाला निघाले होते. इतका वेळ झाडावर लपून बसलेले पक्षी आता आपल्या घरट्याकडे वळले होते. नितेश तिच्या कमरेत हात घालून समोर पाहत दूरवर बोट दाखवतो. समोर क्षितिजावर धरणी आणि आकाशाचे मिलन. धरणीचा अर्थ प्रीतीचे हाक ऐकून ते निळे आकाश आज इतक्या खाली झुकले होते. क्षितिजाकडे पाहतच तेजू दोघांमधील अंतर संपवत त्याच्या कुशीत शिरली. मिलनाची ते मनमोहक रूप पाहून तिच्या अंगावर रोमांचक येत होते. धरणी आणि आकाशाप्रमाणेच दोघांचेही सध्या छायेत एकरूप होऊन गेले. संध्याकाळची सोनेरी रंग आता त्या आकाशातून उमटून लागले. तसतसे तेजूच्या मनावरही नितेशच्या प्रेमाचे रंग पसरू लागले. मिलनाच्या एक नवा अर्थ उमगत डोळ्यांनी नवी स्वप्ने पाहत होते. दोघे घरी आले. घरी जाताना गाडीमध्ये नितेशने गाणे लावले. पोलीस रंगाने गाडीत बसून खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यांच्या झुळक्याने अंगावर शहारा येत होता. त्यात हे गाण्याचे सूचक रोमांचित करत होते. उद्या पुन्हा एकदा येण्याचे वचन देऊन तिला आईकडे सोडून नितेश परत निघाला. मिलनाचाही वेगळा अर्थ तो तिला समजावणार होता. ती आतुर होऊन उद्याच्या भेटीसाठी पाणी रात्रभर केवळ त्याची स्वप्न पाहण्यासाठी आत निघून गेली. जुन्या वाईट स्वप्नांना आणि आठवणींना आता तिच्या मनात जागाच पुरली नव्हती. नितेशने किती छान पद्धतीने मिलनाचा अर्थ तेजूला सांगितला. तेजूच्या मनावरील घाव आता लवकरच भरून येतील. मिलनाचा खरा अर्थ कळेल का आता तिला? कधी होईल त्यांचे मिलन पूर्ण? हे बघण्यासाठी बघत राहा आपला पुढचा भाग. आणि नितेशसाठी तर व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.